एकत्र विमानातनं प्रवास होता। विमान प्रवासाआधी दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन सुद्धा केलेले आहे। नरेश म्हस्केजी खासदार आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। नरेश म्हस्केजी, एकत्र विमान प्रवासादरम्यान उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांनी हस्तांदोलन केलं आणि एकमेकांची विचारपूस केली। बघा, उद्धवजी ठाकरे आणि देवेंद्रजी फडणवीस हे ते एकमेकांचे वैयक्तिक शत्रू नाहीये। वैयक्तिक शत्रू असते तर काहीतरी ते त्याला त्या प्रवास केला म्हणून काहीतरी पुन्हा एकत्र आले। तर बघा, राजकारणामध्ये दोन्ही पक्षांची प्रत्येकाच्या भूमिका वेगवेगळ्या असतात, म्हणून वैयक्तिक शत्रू नसतात। विमानामध्ये जर एकत्र प्रवास केला असेल तर त्याच्यामध्ये हरकत काय, प्रवासी विमान आहे। त्यामुळे मला वाटत नाही की त्यामध्ये काहीतरी प्रतिक्रिया देणं किंवा वेगळा विचार करणं। महाराष्ट्राची आणि संपूर्ण देशाची भारतीय संस्कृती आहे की राजकारणामध्ये वैयक्तिक शत्रूपणा कधीच नसतो। त्यांची काही शेताच्या बांधावर असलेली भांडणं नाही आहेत ना। त्यामुळे एकमेकांवरशी हस्तांदोलन करणं किंवा एकमेकाला नमस्कार करणं यात गैर काय। नरेश म्हस्केजी, आता ठाकरे सेनेतले 6 खासदार शिवसेनेत आलेत। ही एक मोठी घडामोड आहे। म्हणजे खासदारांच्या बाबतीत शिवसेना हा मोठा भाऊ ठरतीये। दुसरीकडे आमदार फुटीच्या चर्चांना सुद्धा बळ येत आहे। म्हणजे असं तुमच्याकडनंच संकेत दिले जातात की पहा, आता आमदार पाठोपाठ नगरसेवक सुद्धा येतील, बळ वाढतंय, शिवसेनेचं बळ वाढत जात आहे। महायुतीत कुठेतरी यामुळे काही त्या ठिकाणी वक्तव्य सुद्धा श्रेयवादाची समोर आलेली होती। असं असताना जर ही भेट होत असेल तर? बघा, महायुतीमध्ये शिवसेना हा आमचा पक्ष जो आहे तो वाढवणं हा आमचा एक अधिकार आहे आणि त्याचं ऑब्जेक्शन किंवा त्याच्याबद्दल तक्रार इतर पक्षांची महायुतीमध्ये कशाला असणार आहे। शेवटी ताकद ही एनडीएची वाढणार आहे। आज 6 खासदार वाढल्यामुळे एनडीएची ताकद वाढलेली आहे। भविष्यामध्ये महिला आरक्षण जे बिल येणार आहे ते जे बिल खासदारांची संख्या कमी असल्यामुळे ते आम्हाला मंजूर करता आलं नाही। 6 खासदार वाढणार आहेत, त्यामुळे एनडीएची ताकद वाढणार आहे। त्यामुळे बाकीच्या पक्षांवरती एनडीएच्या भारतीय जनता पार्टीला त्याच्यावरती कशाकरता ऑब्जेक्शन आहे। आमच्या दोघांमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे, चांगलं चाललेलं आहे। त्यामुळे या गोष्टीचा भारतीय जनता पार्टीने स्वागतच केलेलं आहे। नवीन खासदार आलेले आहेत त्यांचं, त्यामुळे त्यांचं ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही। नक्कीच, धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी। तर राजकारणातली ती आत्ताची ही मोठी दृश्य आपण पाहतोय। या सगळ्या संदर्भात अगदी काही वेळापूर्वी आम्ही काही नेत्यांशी संवाद साधला होता। काय नेमकं त्यांनी म्हटलंय ऐकूया। नागपूरला त्यांचा पक्ष मोठा करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी निघाले। योगायोग होता, दोघांनाही माहित नव्हतं की आम्ही एकाच विमानात आहोत। भेट झाली, कदाचित हवा पाणी कसं आहे, पाऊस पाणी कसं आहे, अल निनो कसा आहे याच्यावर त्यांची चर्चा झाली असावी। पण तुम्ही कृपया असा गैरसमज महाराष्ट्राच्या उभाटाच्या सैनिकांमध्ये किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये की आता देवेंद्रजीची भेट झाली म्हणजे उद्धव साहेब आता सोबत आले, असा गैरसमज करू नका। उद्धव साहेब एक मोठे नेते आहे, ते काही भारतीय जनता पार्टी सोबत येण्याचा दूरपर्यंत विषय नाही। भारतीय जनता पार्टीचे 232 आता एकत्रित महायुतीचे आमदार आहेत, त्यांचे आमदार घेण्याची आवश्यकता मला वाटतं आता नाही आहे। आता